धर्मस्वातंत्र्य विधेयकामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। विधानसभेमध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा झाली। या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकासंदर्भात सविस्तर माहिती सभागृहाला दिली। तसंच धर्मस्वातंत्र्य विधेयकावर राजकारण करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले। तर भाजपची सत्ता असूनही बळजबरीने धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली आहे, याला जबाबदार कोण असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। धर्मांतर वाढला असेल तर हे कुणाचं अपयश आहे असा सवालही ठाकरेंनी केला आहे। दरम्यान धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, मात्र बळजबरीने धर्मांतराला विरोध असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एखाद्या व्यक्तीला जबरदस्ती त्याचं धर्मांतर केलेलं आहे अशा पद्धतीची तक्रार देण्याच्या संदर्भात व्यक्तीचे आई वडील भाऊ बहीण अथवा अशा व्यक्तीशी रक्ताचे किंवा वैवाहिक किंवा दत्तक नाते असेल अशा कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी ती तक्रार देता येईल। पण एखाद्या केसमध्ये पोलिसांना जर असं वाटलं तर पोलीस की बाबा याच्यामध्ये तक्रारदार नाहीये पण ॲपरंटली अशा पद्धतीची घटना घडलेली आहे तर कायद्याने पोलिसांना ते सुमोटो अधिकार आहेत, त्या केसमध्ये पोलीस ते करू शकतील। अन्य केसेसमध्ये याच्यात पॅन्डोरा बॉक्स कुठे उघडलेला नाहीये तर जवळचे रक्ताचे नातेवाईक वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। त्याच असेच व्यक्ती हे या संदर्भात जी काही तक्रार आहे ती तक्रार करू शकतील। गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। आता गेल्या काही वर्षांमध्ये जास्त करून भाजप प्रणित सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेवर आहे। असं हे सरकार असताना सुद्धा बळजबरीने किंवा फसवून धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे ह्या प्रश्नाचं एक उत्तर मिळालं पाहिजे। आणि नेमकं कोणत्या समाजात कोणत्या विभागात कोणत्या प्रकारे धर्मांतर असं होत असेल त्याची माहिती दिली तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल। आमचे सुद्धा कार्यकर्ते तिकडे तत्पर राहतील की कोणी कोणावरती जोर जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून फसवणूक करून असा आहे त्याचा फायदा घेऊन धर्मांतर करत असेल तर त्याला आम्ही सुद्धा विरोध नक्की करू। तर ही सगळी माहिती आणि काही 2-4 आणखीन प्रश्न असतील ते प्रश्न हे सरकारी भाषेत पटलावरती ठेवावेत अशी आमची मागणी आहे, कारण आम्ही ह्या बिलाला पाठिंबा देतो।